नमस्कार. माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, एका शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये 3 पिकं घेतलेली. तर कसे घेतले, काय घेतले, ह्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही अशा चांगल्या बघसान तुम्ही मित्रांनो. तो आपण विषय घेतलेला आहे. तर आपण तो विषय आता आपण तुम्हाला दाखवणार आहे, कसा आहे, कसं घेतले पिकं, कसे नाही. आणि त्यांनी 15-15 गुंठ्यामध्ये 2 पिकं घेतले आणि उरलेल्या 10 गुंठ्यामध्ये त्यांनी दुसरं पीक घेतलेलं आहे. तर म्हणजे काही काही शेतकरी असे मित्रांनो, त्यांना ते ना एकाच एकरात सगळं पीक घेतात आणि दुसऱ्या एकरात दुसरं पीक घेतात. पण एका एकरात 3 पिकं काढायची. तर मग कसे काढायचे हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ चांगला होणार आहे. चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं वळूया मित्रांनो. मित्रांनो, हे बघा, असे इथे इकडं म्हणजे हे दिसतो, त्या खांब्याला दिसतो प्लॉट आहे हो मित्रांनो. हे प्लॉट ह्या प्लॉटमध्ये गहू पेरलेला आहे. त्यांनी गहू असा पेरलेला आहे आणि 15 गुंठ्यामध्ये गहू पेरलेला आहे. असा इकडे दिसतोय थोडा, असा इकडे आज आपण असा कॅमेरा इकडे घेऊया म्हणजे थोडं चांगलं दिसेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पीक असं करायचं शेतकरी मित्रांनो, एका एकरात 3 पिकं घ्यायचे. गहू घ्यायचा, हे घ्यायचे. दुसरं आधी गव्हाचं पीक दाखवतो तुम्हाला. हे पहा, याच्यामध्ये गहू घेतलेला आहे असा शेतकरी मित्रांनो. इकडून असा गहू दिसतोय आणि इकडे अशा प्रकारचा आपला हे गहू आहे. हे 15 गुंठ्यामध्ये गहू पेरलेला आहे. आणि दुसरं पीक म्हणजे तुम्हाला दुसरं पीक आपण दाखवतो शेतकरी मित्रांनो. पण बघा ना, किती हुशार शेतकरी म्हणा, किती हुशार असन तो. त्यांनी एकाच एकरात 3 पिकं घेऊन हे करतो म्हणजे रान हे करत नाही, म्हणजे असं अंगावर पडू देत नाही. कसं तरी तो पीक हे करतो. हे पहा, असा गहू आहे. ह्या गावामध्ये त्यांनी 15 गुंठ्यात गहू आहे. दुसरं पिकाकडं आपण कॅमेरा फिरूया मित्रांनो. दुसरं पीक तुम्हाला आवडन ते पीक असं खूप चांगलं आहे आणि चांगलं राहणार. तुम्ही पीक लावसान शेतकरी मित्रांनो. कशाला म्हणजे एका एकरामध्ये तुम्ही एकच पीक घ्यायचं म्हणल्यावर गव्हाचं, तर दुसऱ्या एकरामध्ये म्हणजे सारखं असं त्यांनी असं केलेलं आहे म्हणजे जेणेकरून आता हे बघा, इकडे बी कांदा लावलेला आहे मित्रांनो. हे 15 गुंठ्यामध्ये कांदा लावलेला आहे. नेमकाच त्याची उगायला लागलेला आहे तो, असा उगून राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दिसतोय अशा प्रकारचा आपला त्यांनी कांदा लावलेला आहे. हे बी 15 गुंठ्या रानामध्ये लावलेला आहे मित्रांनो. हे 15 गुंठे रान आहे. इकडे दिसतं असं याच्यामध्ये कांदा लावलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारचा आपला कांदा राहतो शेतकरी मित्रांनो. बघा कसा आहे, किती खूप चांगला कांदा आहे आणि तिचे उगायला लागलेला आहे. असा त्याचा कांदा म्हणजे कांदा उगायला लागलेला आहे नेमकाच. म्हणजे त्याचे 1 महिना म्हणजे सॉरी 1 महिना नाही बरं का, म्हणजे 15-20 दिवस झालेले असतील याला. असा कांदा आहे. 20 दिवस तरी कंप्लीट झालेच असतील असा एक अंदाजे. आणि आता तिसऱ्या पिकाकडे आपण कॅमेरा फिरवणार आहे. तर तिसरं पीक तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते पीक असाल ते 10 गुंठ्यामध्ये ते पीक लावलेलं आहे. हे म्हणजे 15-15 गुंठ्याचे 2 पिकं 30 गुंठे झालेले आहे. आणि 10 गुंठ्याचा तुम्हाला दाखवतो म्हणजे 40 गुंठ्याचा 1 एकरभर असतो मित्रांनो. तर इकडे आपला त्यांनी 10 गुंठ्यामध्ये लावलेला आहे मित्रांनो. हे बघा, इकडे आता अशा प्रकारचा लावलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यांनी कांद्याचं रोप टाकलेलं आहे. खाचा कांदा, तो सीडचा कांदा आहे. आणि हे बघा, इथे गोबीची म्हणजे थोडाफार त्यांनी खाचा भाजीपाला 10 गुंठ्यामध्ये लावलेला आहे. असा 10 गुंठ्यामध्ये लावलेला आहे पहा. मेथीची भाजी, मिरची, टमाटर सगळं त्यांनी असा 10 गुंठ्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे खासाठी भाजीपाला त्यांनी लावलेला आहे. पहा कसं आहे कसं नाही, म्हणजे एका एकरात 3 पिकं हे असे घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो. पालक आहे, आंबट चुका आहे आणि लसण बी आहे. हे पहा, इकडे लावलेलं आहे. हे असं आहे शेतकरी मित्रांनो. पहा कसं आहे कसं नाही, असा प्रकारचा आपला चालू आहे शेतकरी मित्रांनो. असा इकडे कांदा आणि गहू आणि लसण हे 3 पिकं घेतलेली त्यांनी शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारचे
कसा आहे कसा नाही, कसा वाटला तुम्हाला आमच्या शेतकऱ्याचा, एका शेतकऱ्यांनी 3 पिकं घेतलेले आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या गव्हाची आणि कांद्याची आणि लसणाची 3 पिकाची कसं आहे कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो.